नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या अंतर्गत आपण समोरचा जो पार्ट पाहणार आहोत तो म्हणजेच काय की एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे पाहणार आहोत. तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर पहिला पाहणार आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. तर काय इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स? तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे असा प्युअर सेमीकंडक्टर आहे ज्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लो बट फायनाइट आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लो आहे. इट हॅज लो बट फायनाइट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजेच काय, यामध्ये अ प्युअर semiconductor, a pure semiconductor which having very low but finite electrical conductivity called intrinsic semiconductors. पाय इकडे. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? आपण सेमीकंडक्टर पाहणं सुरू केलं आहे. सेमीकंडक्टरमध्ये दोन प्रकार आहेत. एक एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे आणि दुसरा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कशा प्रकारचा पार्ट आहे? ठीक आहे, त्यानंतर आपण एक्सट्रिन्सिककडे जाणार आहोत. तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे असा सेमीकंडक्टर ज्यामध्ये काय असतो, तो प्युअर सेमीकंडक्टर असतो. त्याची कंडक्टिव्हिटी काय असते? कमी असते पण फायनाइट असते. ठीक आहे, फायनाइट डेफिनाइट त्याला म्हणू आपण. तर त्या प्रकारची कंडक्टिव्हिटी असते, त्याला म्हणायचं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, व्हेरी लो कंडक्टिव्हिटी बट फायनाइट. त्या कंडक्टरला काय, सेमीकंडक्टरला काय म्हणायचं? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. तर इथून तुम्हाला वाक्यावरून लक्षात येईल अ प्युअर सेमीकंडक्टर. प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे कोणत्या प्रकारची इम्प्युरिटी याच्यामध्ये ॲड नसते. ठीक आहे, प्युअर असतो. तर प्युअर सेमीकंडक्टर असतो, त्याची कंडक्टिव्हिटी कमी जरी असली तरी फायनाइट असते. ठीक आहे, ओके. तर त्याला काय म्हणायचं? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. आता आपल्याला समोरचा जो पार्ट पाहायचा आहे तो आहे, काही डेफिनेशन आहेत आणि मग नंतर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरकडे जायचं आहे. तर काय आहे पहिला? डोपिंग. डोपिंग शब्द काय आहे? आताच आपण काय वापरला शब्द? प्युअर सेमीकंडक्टर. तर डोपिंग म्हणजेच काय? सेमीकंडक्टरमध्ये टाकणे, डोप करणे. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? डोपिंग. म्हणजे आपला सेमीकंडक्टर चालू आहे. सेमीकंडक्टरमध्ये दोन प्रकार आहे, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिकचा पार्ट आपण पाहिला. आता आपल्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर जायचं आहे. पण दोघांमध्ये फरक काय आहे? त्याच्यामध्ये डोपिंगचा शब्द येतो. डोपिंग, डोपंट अशा प्रकारचे शब्द तिथे येतात. मग डोपिंग काय आहे? डोपिंग आहे अ स्मॉल अमाउंट ऑफ impurities, a small amount of impurities added into semiconductors. A small amount of impurity added into semiconductors. This process म्हणजे कमी, स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी ॲडेड इंटू सेमीकंडक्टर. कशासाठी ॲड करतात? तो कशासाठी ॲड करतात? टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटी. This process called
डोपिंग. मग आता लक्षात द्या इकडं डोपिंग काय आहे. डोपिंग अशी क्रिया आहे, सेमीकंडक्टर असतो त्या सेमीकंडक्टरमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी टाकणे म्हणजेच डोपिंग. आता कशासाठी टाकायची, सेमीकंडक्टर आहे कशासाठी टाकायची मला सांगा. सेमीकंडक्टर हा गुड कंडक्टर आहे, हीट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे का, नाही, पार्शियली आहे तो. मग त्याची कंडक्टिव्हिटी पुन्हा वाढवायची, तर कशी वाढवणार, तर दुसरा एखादा सबस्टन्स त्यामध्ये इम्प्युअर सबस्टन्स टाकायचा, इम्प्युरिटी टाकायची, स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी, ठीक आहे, किंवा स्मॉल अमाऊंट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज कशामध्ये ॲड करायची, सेमीकंडक्टरमध्ये. त्याच्यामुळं काय होतं, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी किंवा त्याला आपण म्हणलं इथे यूज केला शब्द कंडक्टिव्हिटी, टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटी. तर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, ती कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होण्याची क्रिया कशामुळे होते, डोपिंग केल्यामुळं, म्हणजे इम्प्युरिटी टाकल्यामुळं. आणि सर्व प्रोसेस काय म्हणायचं, त्याला डोपिंग म्हणायचं, ठीक आहे. मग समोर आता याच्यानंतर डोपिंगच्या नंतर एक शब्द पुन्हा महत्त्वाचा आहे, तो कोणता आहे, डोपंट्स, ठीक आहे. डोपंट काय आहे, ॲडेड substance in the semiconductors called डोपंट्स. डोपंट म्हणजे काय, ॲडेड सबस्टन्स, ॲडेड त्याला काय म्हणायचं, इम्प्युअर किंवा ॲडेड सबस्टन्स म्हणून काय असेल ते, जो सबस्टन्स आपण ॲड करतो कशामध्ये, ॲडेड सबस्टन्स इन द सेमीकंडक्टर्स कॉल्ड डोपंट. डोपंट म्हणजे काय, असा सबस्टन्स जो आपण सेमीकंडक्टरमध्ये टाकणार आहोत, ठीक आहे. त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, त्या सबस्टन्सला म्हणायचं त्या सबस्टन्सला म्हणायचं डोपंट्स. ओके, तर डोपंट समजलं, डोपिंग समजलं. त्यानंतर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर झालं. आता आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरकडे जाणार आहोत. ओके, समोरचा जो पार्ट आहे तो काय आहे, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. तो कोणता पार्ट आहे, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. त्यामध्ये पहा आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. तर काय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय आहे, तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. त्यामध्ये डोप्ड सेमीकंडक्टर्स having higher conductivity than pure intrinsic semiconductors. Called extrinsic सेमीकंडक्टर्स. काय पाहिलं आपण, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, स्पेलिंग मध्ये इथं फरक आहे, ठीक आहे. अगोदर इंट्रिन्सिक होता, ठीक आहे, हा एक्सट्रिन्सिक आहे, शब्दामध्ये फरक आहे. एक्सट्रिन्सिक, इंट्रिन्सिक, इनवर्ड, आउटवर्ड ते शब्द आहेत, ज्याचं सफिक्स जरी सारखा असेल तरी प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला हे वेगळ्या प्रकारचे वर्ड आहेत. त्यामध्ये एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय आहे, तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अशा प्रकारचा आपण सुरुवातीला काय केलं, डोप्ड सेमीकंडक्टर आहे. अशा प्रकारचा सेमीकंडक्टर जो डोप्ड केला आहे, दुसरा सबस्टन्स त्यामध्ये टाकलेला आहे, आणि त्यामुळं काय होणार, त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असेल. कशापेक्षा जास्त, कशापेक्षा, प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरपेक्षा. असा सेमीकंडक्टर ज्यांची कंडक्टिव्हिटी जास्त आहे, कशापेक्षा, प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरपेक्षा. आणि प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरपेक्षा का जास्त आहे, का आपण त्याची डोपिंग केली, त्यामध्ये दुसरा इम्प्युअर सबस्टन्स टाकून दिलेला आहे कंडक्टरमध्ये, सेमीकंडक्टरमध्ये. आणि ओव्हरऑल कॉन्सेप्ट जो आहे तो काय करतो, मग एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा अर्थ सांगतो. मग इट हॅज टू टाईप, याचे किती प्रकार आहेत, इट हॅज
टू टाईप. याचे दोन प्रकार कोणते आहेत? त्यामध्ये पहिला आहे एन टाईप सेमीकंडक्टर्स आणि दुसरा जो आहे तो कोणता आहे? पी टाईप. आपण इथं असा उल्लेख केला आहे, पी टाईप सेमीकंडक्टर्स. पी टाईप सेमीकंडक्टर कोणकोणता? एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा कोणता आहे? पी टाईप सेमीकंडक्टर. कशाचे पार्ट आहेत? हे एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टरचे पार्ट आहे. तर आपण आता तो एन टाईप अगोदर घेतला, त्याला एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, तर त्या प्रकारचा पार्ट पाहणार आहोत आपण. मग आता आपण काय करायचं? एन टाईप एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर पाहायचा, तो काय माहिती सांगतो ते पाहायचं आणि त्याप्रमाणे चॅप्टर हा समोर घ्यायचा. तर यामध्ये पहा काय हा एन टाईप सेमी कंडक्टर्स. काय पाहणार आपण? एन टाईप सेमी कंडक्टर्स. तर काय एन टाईप सेमी कंडक्टर्स? ठीक आहे, एन टाईप सेमी कंडक्टर काय आहे? तर एन टाईप जो सेमी कंडक्टर आहे त्यामध्ये पहिला पॉईंट्स मला सांगा. हे डायग्राममध्ये आपण चांगला योग करू शकतो डायग्रामच्या माध्यमातून. इथे काय आहे? सिलिकॉन. इथे काय आहे? सिलिकॉन. इथे काय आहे? सिलिकॉन. ठीक आहे, अशाला सर्कल केले हे व्यवस्थित दिसावं म्हणून, बाकी याचा काय उद्देश नसतो. ठीक आहे, हा काय आहे? सिलिकॉन आणि हा काय आहे? फॉस्फरस. हा काय आहे? सिलिकॉन. मग इथे सिलिकॉन लिहू, तुम्हाला नंतर सांगतो मी. हा सिलिकॉन, इथे सिलिकॉन, इथे सिलिकॉन, इथे सिलिकॉन. समजा असं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, हे कशाचं आहे सर स्ट्रक्चर? क्रिस्टल स्ट्रक्चर कशाचं आहे? कन्सिडर करा आपलं, हे जे नाव कन्सिडर करायची गरज नाही, तर जे दिलेलंच आहे सिलिकॉनचं आहे. सिलिकॉन काय आहे? कोणता कंडक्टर आहे? सेमी कंडक्टर. सिलिकॉन काय आहे? सेमी कंडक्टर. मग हा सेमी कंडक्टर आहे, परंतु कोणत्या टाईपचा आहे? तर इथं सध्या आपण टाईप उल्लेख करू शकत नाही, कारण हा सेमी कंडक्टर प्युअर आहे. पण जर यामध्ये आपण इम्प्युरिटी टाकली, उदाहरणार्थ टाकली फॉस्फरस. ठीक आहे, फॉस्फरस टाकला. आता पहा या सर्वमध्ये वेगळा कोण आहे? फॉस्फरस. मला सांगा सिलिकॉन कोणत्या ग्रुपचा आहे? सिलिकॉनचा ग्रुप कोणता आहे? कार्बन सिलिकॉन हा 14 ग्रुपचा आहे. कार्बन नंतर कोणता आहे? तो सिलिकॉन. तुम्ही पिरियड टेबलमध्ये पहा. आणि फॉस्फरस टाकला तो कोणत्या ग्रुपचा आहे? 15 ग्रुपचा, म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस. आपण काय केलं? हा फॉस्फरस हा सिलिकॉनमध्ये टाकलेला आहे, म्हणजे 15 ग्रुपचा एलिमेंट एक. ठीक आहे, इम्प्युअर म्हणजे सबस्टन्स. इम्प्युअर म्हणजे सबस्टन्स, फॉरेन सबस्टन्स कशामध्ये टाकला? सिलिकॉनमध्ये. सिलिकॉन कोणत्या ग्रुपचा आहे? 14 ग्रुपचा. मग 14 ग्रुपच्या याला काय म्हणायचं? याला काय म्हणणार? इंट्रिन्सिक. याला काय म्हणायचं? इंट्रिन्सिक. आणि हा एक्सट्रिन्सिक. यामध्ये काय करायचं? हा पी जो आहे म्हणजे फॉस्फरस आहे तो सिलिकॉनमध्ये टाकायचा, म्हणजे 15 ग्रुपचा एलिमेंट 14 ग्रुपचा एलिमेंट टाकायचा. तर मला सांगा हे टाकणारी क्रिया जी आहे याला काय म्हणायचं? पी टाईप सेमीकंडक्टर्स. याला काय म्हणायचं? सॉरी, एन टाईप सेमीकंडक्टर. याला काय म्हणणार? एन टाईप सेमीकंडक्टर. तर एन टाईप सेमीकंडक्टर हे लक्षात पण कसं ठेवायचं मला सांगा. इकडं काय आहे? 14 ग्रुप. इकडं काय आहे? 15 ग्रुप. इकडे काय? कार्बन सिलिकॉन असं आहेत खाली एलिमेंट. इथं नायट्रोजन फॉस्फरस. मग तुम्हाला कन्फ्युजन जर होत असेल एन टाईप कशाला म्हणायचं, पी टाईप कशाला म्हणायचं? ठीक आहे, तर आपण सध्या एन टाईप घेत आहे. पी टाईप घेत असताना त्याचा माहिती सांगू आपण. तर एन टाईप घेत आहे, तर एन कशा प्रकारे आहे? तर मला सांगा आपण कोणती गोष्ट टाकत आहोत की आपण नायट्रोजन कंटेनिंग जी फॅमिली आहे त्यांचे एलिमेंट इकडे टाकत आहोत. म्हणजे नायट्रोजनची स्पेलिंग एन पासून आहे. म्हणजेच काय, आपण याला असं लक्षात ठेवण्यासाठी याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर म्हणायचं. म्हणजे एन नायट्रोजन फॅमिली जेव्हा तुम्ही इकडं डाव्या साईडकडे 14 ग्रुपकडे टाकता, मग काही जण म्हणतील 16 ग्रुपकडे जमते का? 16 ग्रुपकडे जमत नाही, 14 ग्रुपमध्येच टाकायचे. मग 14 ग्रुपमध्येच का टाकायचे? तर 14 ग्रुपचेच एलिमेंट काय आहेत? हे सेमीकंडक्टर म्हणून प्रॉपर्टी दाखवतात. तुम्हाला माहिती आहे सेमीकंडक्टर कोणते आहे? सिलिकॉन, जर्मेनियम. मग सिलिकॉन, जर्मेनियम, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम खाली इकडे आहेच. हे कोणते आहेत? हे 14 ग्रुपमध्ये आहेत. मग हे काय आहेत? सेमीकंडक्टर आहेत. हे काय आहेत? सेमीकंडक्टर. मग हे सेमीकंडक्टर आहेत. मग आपण 15 ग्रुपचे एलिमेंट इथं का टाकतो? तर कंडक्टिव्हिटी जास्त वाढावं म्हणून किंवा वाढावं म्हणून. ओके, मग 15 ग्रुपची सुरुवात कशापासून आहे? एन पासून आहे, नायट्रोजनपासून. मग नायट्रोजनची स्पेलिंग एन पासून आहे म्हणून याला एन टाईपचं थोडंसं
याला एन टाईप म्हणायचं, हे लक्षात ठेवण्यासाठी. ओके. नंतर आता समोर आपण काय केलं, आता हे इथं असं लिहिलेलंच आहे, हा पी आहे. मग मला सांगा फॉस्फरसचा आहे, फॉस्फरसचा अटॉमिक नंबर किती आहे 15, म्हणजेच 285. कॉन्फिगरेशन काय होणार याचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 285. 5 इलेक्ट्रॉन राहणार कशाच्यामध्ये, बाहेरच्या कक्षेमध्ये, तिसऱ्या शेलमध्ये. आणि सिलिकॉनचं जे आहे, फॉस्फरस हा झाला, सिलिकॉनचा अटॉमिक नंबर किती 14. ठीक आहे. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार 284. म्हणजे बाहेरच्या तिसऱ्या कक्षेमध्ये किती आहेत 4 इलेक्ट्रॉन. मग 4 हे एवढंच नाहीत, सिलिकॉन असे भरपूर आहेत, आपण फक्त एवढे दाखवलेत. हा इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, 4 इलेक्ट्रॉन झाले. हे आपण इलेक्ट्रॉन असे दाखवू, क्रॉस दाखवायच्याऐवजी 4 इलेक्ट्रॉन. मग तुम्ही म्हणाल हा याला शेअर होईल, हा दुसऱ्याला शेअर होईल, वर आपण मोठं स्ट्रक्चर काढू शकतो. स्ट्रक्चर एवढंच राहणार नाही, फक्त आपण समजण्यासाठी चाललं आहे. ठीक आहे. परीक्षा आता एवढं काढू शकतो आपण, परंतु समजून घेण्यासाठी जसं आपण भिंत आहे, भिंतीमध्ये किती विटी आहेत, आपण विटेचा आकार दाखवू शकतो, पण पूर्ण भिंत काढून तसा विटीचा आकार दाखवता येणार नाही. तसंच आहे इथं, सिलिकॉन सगळेच दाखवता येणार नाहीत, परंतु इकडे सिलिकॉन असतात, वर असतात, खाली असतात, इकडे आहेत, आणि त्यांचे ते इलेक्ट्रॉन आहेत. इथं याचे सुद्धा असे 4 म्हणजे प्रत्येक सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. इथं सुद्धा या सिलिकॉनचे 1, इकडे 2, इकडे 3, इकडे 4, या सिलिकॉनचे सुद्धा 1 2 3 4. हे पेअर झाले, हे सुद्धा पेअर झाले, हे सुद्धा इथं पेअर झालेले आहेत 2. ठीक आहे. म्हणजेच सिलिकॉनच्या भोवती, म्हणजे सिलिकॉनची व्हॅलन्सी किती आहे 4, तर 4 इलेक्ट्रॉन प्रत्येकाच्या शेजारी आहेत, आणि ते शेजारी असल्यामुळं ते बॉन्डिंग आहेत. पुन्हा इकडे पण याला बॉन्ड आहेत, दुसरे सिलिकॉन असतात ते दाखवणं डायग्राममध्ये शक्य नाही. इकडे पण खाली बॉन्ड आहेत, इकडे पण बॉन्ड आहेत, सगळीकडे बॉन्ड आहे. इथं पण यांचं नेचर येईल, यांचे पण 4 येतीलच. परंतु हे करत असताना, ओके, हे करत असताना हे आपण समजून सांगितलं. हे सर्व करत असताना आता आपण हे इलेक्ट्रॉन इथे लिहिण्याचं टाळू थोडंसं. ठीक आहे. टाळू याच्यासाठी की आपल्याला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. आता मला सांगा, याला लिहिलं तरी व्यवस्थित लिहू थोडंसं. इकडं पहा, याचे इलेक्ट्रॉन कोणते आहेत 1 2 3 4. याचे किती आहेत 1 2 3 4. याचे 1 2 इथे 3 4. हे नंतर पेअर राहणार आहे दुसऱ्याला, हे सुद्धा पेअर राहणार आहेत, हे सुद्धा पेअरवर आहे स्ट्रक्चर. एवढंच नाही, याचे 1 2 3 4. याचे 1 2 3 4. या सिलिकॉनचे 1 2 3 4. या सिलिकॉनचे 1 2 3 4. या सिलिकॉनचे 1 2 3 4. आता सर्व सिलिकॉनचे 4 लिहिले आपण. मग तुम्ही मग सिलिकॉनचा अटॉमिक नंबर 14 आहे, तर 4 का लिहिले 4, आपण याची व्हॅलेन्सी लिहिली 284. त्याप्रमाणे 4ला आपण गोल केलं याच्या अगोदर. ठीक आहे. तर हे आपण इथं लिहिलं. आता फॉस्फरस आहे, फॉस्फरसचा अटॉमिक नंबर किती 15. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होता 285. ठीक आहे. 285 त्याप्रमाणे. मग हे कसं करणार, आता आपण इथं याला लिहू शकतो की सिलिकॉन आहे, अटॉमिक नंबर किती आहे 14. मग याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 284. या 4ला गोल करू. ठीक आहे. त्यानंतर हे झालं. आता काय आहे 4ला गोल काय केलं, 4 हे व्हॅलेन्सी आहे, कशाची सिलिकॉनची. मग व्हॅलेन्सी असेल तर मग तिथे इलेक्ट्रॉन तसे लिहिले. मग याला पेअर कोणता राहणार, इकडचं सिलिकॉन राहणार. ते डायग्राममध्ये दाखवणं शक्य होत नाही, मोठी होईल डायग्राम. इकडचा सिलिकॉनला हा इलेक्ट्रॉन इथं सिलिकॉनचा पेअर राहील, हा इलेक्ट्रॉन या सिलिकॉनसाठी, हा इलेक्ट्रॉन या सिलिकॉनसाठी. तसं बाहेरून सिलिकॉन असणारच आहेत, त्याच्यानंतर पुन्हा बाहेर असणार आहे. हा पूर्ण स्ट्रक्चर तयार आहे. पण मला सांगा, हे झालं सिलिकॉनचं बद्दलचं. आपण लिहिलं सगळे इलेक्ट्रॉन पेअर आहेत. जे अनपेअर असतील, म्हणजे ज्याला दुसरं पेअर नाही, सोबती नाही दुसरा, तर ते काढले नाहीत आपण इकडे. पण आता फॉस्फरस पहा, फॉस्फरसचा अटॉमिक नंबर किती आहे 15. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 28. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 285. 5वर गोल करतो मी. ठीक आहे. 5वर गोल करतो. हा सिलिकॉन आणि दुसरा हा फॉस्फरससाठी याप्रमाणे भाग. ठीक आहे. हा जो भाग आहे आपण इकडे साईडला याच्यासाठी लिहिला की आपल्याला तो व्यवस्थित समजाव म्हणून. 5 इलेक्ट्रॉन आहेत कशाचे फॉस्फरसचे.
मग फॉस्फरसचे 5 इलेक्ट्रॉन काढा. पहा, 1, हा 2, हा 3, हा 4. 5वा इलेक्ट्रॉन मला सांगा, हा याच्या पेअरमध्ये, हा याच्या पेअरमध्ये, हा याच्या पेअरमध्ये, हा याच्या पेअरमध्ये. तुम्ही मला याचे पण राहिले, पण आपण इकडे सिलिकॉन काढला नाही म्हणून इथं पेअर दाखवता आलं नाही, पण आहेत पेअर त्या. पण फॉस्फरसचे किती? 5 इलेक्ट्रॉन, 4च झाले पेअरमध्ये, आणि हा इलेक्ट्रॉन असा इथे एक्स्ट्रा राहतो. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन काय आहे? एक्स्ट्रा. मग गुणाकारात चिन्ह नाही, इलेक्ट्रॉन दाखवण्याची पद्धत आहे. ठीक आहे, मग तुम्ही मला सिलिकॉनचे गोल दाखवले, त्याचा पॅटर्न वेगळा दाखवला आपण समजून घेण्यासाठी, आणि फॉस्फरसचे क्रॉसमध्ये दाखवले ते समजून घेण्यासाठी. हा इकडे साईडला दाखवला, हा 5वा इलेक्ट्रॉन आहे फॉस्फरसचा, त्याला गोल दाखवला थोडासा, हे समजा म्हणून दाखव. ठीक आहे, अशा प्रकारे. तर असं लक्ष द्यावं याच्याकडे, किंवा नाही गोल केलं तरी चालतं, थोडंसं लक्षात राहू द्यायच्यात. मी ब्रॉडमध्ये थोडा लिहितो. ठीक आहे, हां. मग हा इलेक्ट्रॉन आहे, गुणाकारात चिन्ह नाही ते, हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन एक्सेस आहे याच्यामध्ये. या एक्सेस इलेक्ट्रॉनमुळे काय होते? या सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे, आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कशामध्ये राहतो? मग कंडक्शन बँडमध्ये जातो. ठीक आहे, मग याप्रमाणे लिहायची. मग काय लिहिणार? पहिली माहिती याच्यामध्ये पहा. आता याच्यामध्ये असं लिहू शकतो आपण, इन दिस, असं म्हणू, व्हेन 15 ग्रुप एलिमेंट डोप इन, डोप म्हणजे टाकणे, इन 14 ग्रुप, देन this type of semiconductors called n-type semiconductor. त्याला काय म्हणायचं? एन टाईप सेमीकंडक्टर. त्यानंतर त्याला एन टाईप सेमीकंडक्टर म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा इन गिव्हन डायग्राम, phosphorus, the symbol phosphorus is added into silicon किंवा सिलिकॉन स्ट्रक्चर्स. ठीक आहे, ड्युरिंग दिस, त्यावेळेस 1, ठीक आहे, इलेक्ट्रॉन remain unpaired, that is remain free असतो, मोकळा असतो. this free electrons present in कंडक्शन बँड. कोण्या बँडमध्ये असतो? कंडक्शन बँड. आणि कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जर राहिला तर कंडक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे, कंडक्शन बँड. सो it has high electrical conductivities. So it has high electrical conductivities. कशाची हाय इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी राहते? एन टाईप सेमीकंडक्टरची. कशामुळे राहते ही? हे डोपिंग करतो आपण. डोपिंग कशाने करतो? फॉस्फरस. कशामध्ये करतो? सिलिकॉनमध्ये.
तर या प्रकारचा हा इथे पार्ट आपण एन टाईप सेमीकंडक्टर हा पूर्ण एक्सप्लेन केला आहे. एन टाईप सेमीकंडक्टरसाठी आपण सिलिकॉन घेतला, सिलिकॉनचा स्ट्रक्चर घेतला, सिलिकॉनचा ॲटॉम नंबर इथं सांगितला 14 आहे. ठीक आहे. आणि समजून घेण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपण इथं सगळ्या गोष्टी ज्या बारकावे पाहिजेत ते पूर्ण बारकावे आपण इथं लिहिलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे आपण इथं समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. व्हॅलेन्सी इथं 4 दाखवले. ठीक आहे. अनपेअर इलेक्ट्रॉन इथं 5 दाखवले. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनचे दाखवतात नाही ते सिम्पटम्स आहे सिम्बॉल हे वेगळ्या प्रकार दाखवलेत आणि त्यामुळं हे लवकर समजल्या जाईल. इथे सिलिकॉन 14 ग्रुप्स आहे, फॉस्फरस 15 ग्रुप्स आहे. फॉस्फरस आपण टाकतो सिलिकॉनमध्ये. ठीक आहे. त्यामुळं ते इम्प्युरिटी तिथं ॲड केल्या जाते. इम्प्युरिटी तिथं ॲड केल्यामुळं ते इलेक्ट्रॉन फ्री असतो. तो इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये प्रेझेंट होत राहतो आणि हे कंडक्शन बँडमध्ये जर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर कंडक्टिव्हिटी त्यांची वाढते. म्हणजे सेमीकंडक्टर तर ऑलरेडी आहेतच, परंतु याची कंडक्टिव्हिटी पुन्हा वाढल्यामुळं त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त होते. ओके. थँक्यू.